श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओची सुरुवात स्वामी समर्थांच्या दर्शनाने. सगळ्यांना स्वामीमय शुभेच्छा. ते उठावे स्वामी नाम घ्यावे, स्नान उरकावे शुद्ध मनाने. ते उठावे स्वामी नाम घ्यावे, स्नान उरकावे शुद्ध मनाने. ते उठावे स्वामी नाम घ्यावे, स्नान उरकावे शुद्ध मनाने. श्री स्वामी समर्थ. आता दुपार झालेली आहे. तुम्हाला एक रेसिपी बनवून दाखवणार आहे मी. नवीन ठेचा, पीठ टाकून ठेचा कसा बनवतात ते करून दाखवेल. त्याला लागणारे साहित्य इथे मिरच्या घेतल्या, 8-10 मिरच्या घेतल्या, टमाटा घेतला आहे, 2 कांदे घेतलेले, शेंगदाण्याचं कूट, डाळीचं पीठ, खोबरं, लसूण, कढीपत्ता आणि सिक्रेट म्हणजे मॅगी मसाला आणि बेसिक मसाले मी तुम्हाला पुढे दाखवते कसं कर. हे बघा इथं कढई ठेवलेली आहे, त्याच्यात थोडंसं तेल टाकलेलं आहे, त्याच्यात मिरच्या, लसूण आणि खोबरं, कढीपत्ता भाजून घ्यायचे आणि हे ना बारीक करून घ्यायचे चॉपरमध्ये. टमाटे आणि कांदे बारीक करून घ्यायचे. तुम्हाला दाखवते बघा. अशा चांगल्या भाजून घ्यायच्या. हे बघा डाळीचं पीठ आहे ना, इथं असं भाजून घेतलेलं आहे कोरडं, थोडंसं लाल होईपर्यंत. आणि मिरची, लसूण आणि खोबरं हे असं बारीक करून घेतलेलं आहे, खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घेतलेलं आहे. आणि इथं कांदा आणि टमाटा बारीक करून घेतलेला आहे. आता फोडणी देते मी पुढे. बघा इथं आहे ना, आता तेल ठेवलेलं आहे मी. थोडं जास्त तेल टाकायचं आणि मग जिरं टाकायचं. चांगलं कडक झालं का मग जिरं टाकायचं. त्याच्यानंतर हे कांदे आणि टमाटे. कांदे लवकर एक होण्यासाठी बंद करायचं. थोडीशी हळद टाकायची, थोडासा हिंग, थोडासा किंचित मसाला, धणे पावडर 2 चम्मच. चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हा आपण केलेला ठेचा आहे ना, याच्यात टाकून द्यायचा. हे बघा सगळं असं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. चांगलं परतून झाल्यावर त्याच्यानंतर कूट टाकायचं. कूट टाकल्यावर पण चांगलं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर हे बघा हे कोरडं भाजलेलं आपलं पीठ आहे, डाळीचं पीठ, ते टाकायचं. हे वेगळं कावर भाजलं कारण तेलात भाजलं ना तर मग कांदे वगैरे तळायचे राहून जातात आणि पीठ कच्चं राहून जातं. त्याच्यामुळे स्पेशल आहे कढईमध्ये भाजून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे बघा हे असं एकजीव करून घ्यायचं सगळं. त्याच्यामध्ये टाकायचा मॅगी मसाला, कोथिंबीर टाकायची, कोथिंबीर भरपूर टाकायची कोथिंबीर. असा सगळा परतून घ्यायचा त्याला. हे बघू शकता 8-10 मिरच्या घेतलेला. किती झाला, 3-4 लोकांसाठी भरपूर होऊन गेला. कारण त्याच्यामध्ये डाळीचं पीठ आलं, शेंगदाण्याचं कूट आलं, कांदे आलं. हे बघून झाला तयार. हे बघा आपला झाला तयार. एकदम चटपटीत ठेचा. याला भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा तिखट पुरी, गोड पुरी याच्यासोबत खाऊन बघा.
एकदम टेस्टी झालेला आहे. आणि कसा झाला मला सांगा, तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या घरी ना आज पाहुणे आलेले, ते रिटायर झाले ना, तर त्यांना भेटायला त्यांच्या शाळेतल्या मॅडम आलेल्या आहे. मी तुम्हाला दाखवते, चला पुढे. हे बघा, माझ्या बहिणीने ना सुरतहून साडी पाठवलेली, कशी सांगा कमेंटमध्ये. हे बघा, व्हाईट साडी मला उपासासाठी पाहिजे होती ना. आता मी ना हिला पिको फॉल करणार आहे. हे बघा, पहिली पिको करून घेते. मी ना फक्त घरच्या घरी करते. आता आहे ना साडीला फॉल लावून घेते. पहिली पिको करून घेतला, आता फॉल लावते. बघा, चला मग आजचा व्हिडिओ इथंच संपवते. सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.